आणि नाशिकमधील भुजबळांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे। छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। छगन भुजबळ यांनी आपल्याला गोळी मारण्याची धमकी प्राप्त झाल्याचं बोललं होतं आणि त्यानंतर आता छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे। छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर विधानसभेमध्ये बोलताना आपल्याला गोळी मारण्याची धमकी प्राप्त झाल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर आज सकाळपासूनच छगन भुजबळ यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तर आज सकाळी भुजबळांच्या घराबाहेर इतक्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था नव्हती, मात्र आता काही वेळापूर्वीच मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यानंतर भुजबळांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्याकडून सातत्याने भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला जातोय। त्याचबरोबर भुजबळ यांच्यावर एकेरी शब्दात टीका देखील केली जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी जो गौप्यस्फोट केला त्यानंतर आता या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेमध्ये आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी माहिती आहे असं विधान काल विधानसभेत केलं होतं आणि त्याच्यानंतर खरं तर छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरात बंदोबस्तात वाढ करणं अपेक्षित होतं। आज सकाळच्या सुमारास TV9 ची टीम ज्यावेळेला या ठिकाणी पोहोचली त्यावेळेला या ठिकाणी एकही पोलिसांचा कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित नव्हता। काही वेळानंतर वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी आपण या संदर्भातली माहिती घेऊ आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी तैनात करू, काल रात्रीपासूनच बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे। मात्र एकूणच आता पोलीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि भुजबळ फार्म परिसरात आता पुन्हा एकदा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी।